मराठा तरुणींसंदर्भात नवनाथ वाघमारेंनी केलेल्या वक्तव्यावरून आता बराच वाद निर्माण झालेला आहे। अनेक मंत्र्यांच्या घरामध्ये मराठा समाजातील मुली गेल्याचा दावा वाघमारे यांनी केलेला आहे। पैसा आणि ओबीसी मंत्र्यांची मुलं पाहून मराठा तरुणी त्या घरामध्ये गेल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। या वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारे यांच्यावर टीकेची झोड सध्या उठली आहे आणि त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये सुद्धा चर्चांना उधाण आलंय। बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात। आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही आता मराठा झालो, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत।